भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातले संरक्षण संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं आज दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक। दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुतेचा आणि एकजुटीनं लढा देण्याचा भारताचा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांचे दौरे अंतिम टप्प्यात। दक्षिण कोरियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून ली जे म्यून यांची निवड। दक्षिण कोरियात गेल्या अनेक दिवसांपासून असलेली अस्थिरता नष्ट होऊन स्थैर्य येण्याची अपेक्षा। महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। रोपवाटिकेतून रोगमुक्त आणि शेतकऱ्यांना लाभ देणारी रोपं मिळावीत यासाठी देशव्यापी कार्यक्रमाअंतर्गत 9 पैकी 3 केंद्र महाराष्ट्रात उभारणार, केंद्रीय कृषी मंत्र्यांची घोषणा। प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून राज्याला 10,29,957 अतिरिक्त घरांची मंजुरी। हवाई युद्धाच्या बाबतीत ऑपरेशन सिंदूरनं इतिहास घडवला असून शत्रूला नामोहरम करण्यात यश मिळवलं, CDS जनरल अनिल चौहान। एसटी कर्मचाऱ्यांना जूनपासून 53% महागाई भत्ता आणि 1 कोटी रुपयांचा अपघाती विमा कवच। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। IPL T20 क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्सचा 6 धावांनी पराभव करून पटकावलं जेतेपद। स्पर्धेच्या 18 वर्षांच्या इतिहासातलं बंगळुरूचं पहिलंच विजेतेपद। आणि सिक्कीममध्ये लाचेन इथं झालेल्या भूस्खलनानंतर अनेक पर्यटकांची सुखरूप सुटका। अजूनही 150 पर्यटक अडकले, बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू। नमस्कार।